चला सर्वांना गुड इव्हनिंग. इयत्ता 5वी मध्ये असलेल्या तसेच सर्व जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा ह्यांची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत, अभिनंदन आणि सर्वांना नमस्कार. चला आले का? ओके, चला यायलेत वेळेवर यायचं बाळांनो. हां, आपल्याला आता थोडंसं 1-2-3 चॅप्टरचा अजून बेसिक क्लिअर करायचं आहे. कुठलं पर्सेंटेज, प्रॉफिट लॉस म्हणजे नफा तोटा आणि नित्य समानता म्हणजे काय, जो शेवटच्या युनिटमधला थोडासा भाग आहे तो. आणि मधामध्ये ना रेशो प्रपोर्शन आणि रेल्वे म्हणजेच काय डिस्टन्स, स्पीड याच्यावरचे प्रश्न. ओके चलो आलेत, धीरे धीरे सुरू करूयात. बर, ओके. आता चौथीच्या गेल्या वेळेसच्या सिलेबसमध्ये इयत्ता 4थी स्कॉलरशिपमध्ये जो सिलेबस होता बाळांनो त्याच्यामध्ये गुणोत्तर प्रमाण वगैरे नाहीये, मिश्रण वगैरे नाही, परंतु नवोदयच्या सिलेबसमध्ये ते ऍड केलेले आहेत. बरोबर आहे ना? चला आता आपल्याला आज बेसिक ऑफ पर्सेंटेज म्हणजे काय, सेकडेवारीचं थोडंसं बेसिक घ्यायचं आपल्याला, कारण त्याच्यावरती आपल्याला भरपूर क्वेश्चन आहेत. म्हणजे महत्वाचा टॉपिक आहे सेकडेवारी जो आहे ना, महत्वाचा टॉपिक आहे. त्याच्यामुळं त्याचं बेसिक व्हा, प्रॉफिट लॉस व्हायला पाहिजे आणि काही समीकरणांची उकल काढणे हा एक भाग व्हायला पाहिजे. चला सुरू करूया. तत्पूर्वी सर्वांना विनंती आहे की आपल्या ग्रुपला एक लिंक येते बघा डेली, ती लिंक तुम्हाला शेअर करायची बाळांनो. चलो वरद महाराज, आराध्या आले. हां सुरू करूयात. बर, आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला बाळांनो मागच्या लेक्चरमधला काही सिलेबस संख्यांची ओळख मधला जो लास्ट पार्ट होता तो क्लिअर झालाय ना? कोणता? याचा बघा, मूळ झालं, जोडमूळ झालं, सहमूळ झालं, संयुक्त झालं का बघा. म्हणजे काय, प्राईम झालं, ट्विन प्राईम झालं, को प्राईम झालं आणि कंपोजिट नंबर कंप्लीट झालं का चेक करा. चला झाला असेल तर मग आज आपण सुरू करूया बेसिक ऑफ पर्सेंटेज. चला बेसिक ऑफ पर्सेंटेज म्हणजे काय हो, सेकडेवारी याचं थोडंसं बेसिक आपण स्टडी करूयात. बेसिक ऑफ, यस सात्विक, आराध्या, चलो वरात आले. ओके चलो बाळांनो, आता पहा, समजा तुमची एखादी परीक्षा असेल, कोणती असेल, 7वीची झालेली असेल किंवा 8वीची असेल, कोणती असेल. समजा ती एकूण 500 गुणांची होती. बरोबर आहे? तुम्हाला 500 पैकी बघा 500 पैकी 450 गुण मिळाले तर शेकडा गुण किती किंवा किती टक्के मिळाले, तर किती टक्के मिळाले. एकदम साधं. कसं तुम्ही लिहिता आणि काय उत्तर काढता? किती टक्के मिळाले बोला. पाचशे पैकी 400 गुण है ना. इफ वी गेट आउट ऑफ 500 वी गेट, समजा एखादा कॅन्डिडेट असेल है ना, समजा महेश असेल, तर ही गेट 450 मार्क्स आउट ऑफ 500. सो हाऊ मेनी पर्सेंट ही गेट? चला किती टक्के त्यांना मार्क्स मिळाले सांगा मला. पाचशे पैकी 450 गुण मिळाले. चला फास्ट. अरे हे तर शाळेतलंच आहे ना आपल्या. तुम्ही याला असं म्हणता का मॅडम? बघा आपल्याला मार्कशीट वरती असं लिहितात किंवा आपल्या पेपरवरती असं लिहितात, 500 पैकी किती मिळाले? 450, आणि त्याला असं गोल करतात बघा. 500 पैकी किती मिळाले? 450. मग मला सांगा 500 पैकी 450 गुण मिळाले याचा अर्थ किती टक्के मिळाले, ह्याला टक्क्यात कसं रूपांतर करतात सांगा बरं मला. 500 पैकी 450 गुण सोपं. काय करायचं बघा, 500 याच्यापैकी किती भेटले? 450 गुण भेटले. 500 याच्यापैकी किती भेटले?
450 गुण. याला टक्क्यात रूपांतर करण्यासाठी गुणिले 100 मल्टिप्लाय 100 करायचं. पर्सेंट मध्ये कन्वर्ट करायचं असेल कशालाही तर त्याला मल्टिप्लाय 100 करायचं. बर 1 0 1 0 1 0 1 0 कॅन्सल झाला. आता 5 आहे खाली. 5 1 जा 5 5 9 जा 45 5 1 5 5 9 45 शून्याला 0. मग हे तुमचं उत्तर आलं. काय आलं? 90%. बरोबर आहे 90%. असंच लिहितो. ते 100 का बरं मल्टिप्लाय करत असतील? हे जे 100 आहे ना हे 100 का बरं मल्टिप्लाय करत असतील? का मल्टिप्लाय करत असतील? समजा तुम्ही एखादी दुसरी एक्झाम दिली ज्याला टोटल किती गुण होते? समजा 1000 गुण होते. किती होते? 1000 गुण. मग 1000 पैकी तुम्हाला मिळाले 800 गुण. 1000 पैकी किती मिळाले? 800 गुण. मग तुम्ही याला टक्क्यात रूपांतर करण्यासाठी मल्टिप्लाय काय करता? 100 करता. मल्टिप्लाय काय करता? 100 करता. बरोबर आहे. मग 1 2 1 2 0 0 किती आलं उत्तर? 80%. किती आलं उत्तर? 80%. बरोबर आहे. यस. तर उत्तर आलं तुमचं 80%. मग हे जे तुम्ही मल्टिप्लाय 100 करता ते का करता? तर याचं मिनिंग काय असतं पहा बाळांनो. आता हे आपण नेहमीच 100 मल्टिप्लाय करतो जेव्हा पर्सेंट मध्ये कन्वर्ट करायचं असतं. त्याचं मिनिंग काय पहा. तर इथं लिहितो मी 500 पैकी 450. मग 500 ला 450 तर 100 ला किती? कोणत्याही गोष्टीची कोणती म्हणजे मार्क्स असेल दुसरं वस्तू असेल किंवा एखादी लांबी काही असेल है ना. तर जेव्हा तुम्ही त्याला 100शी कम्पेअर करता कम्पेअर विथ 100 देन वी गेट इन पर्सेंट आन्सर. राईट. म्हणजे काय? तुम्ही जेव्हा त्याला 100शी कम्पेअर करता तर तुमचं उत्तर हे शेकडेमध्ये येतं. शेकडा 100% टक्क्यामध्ये येतं. ओके. मग याला काय करतो आपण पहा 450 गुणिले 100 भागिले 500 करतो. असंच केलं इकडं बघा. तसंच केलंय सेम. राईट. म्हणजे काय? काही असेल तर तुम्हाला पर्सेंट काढायचं असेल तर हे असंच. समजा तुम्ही आता दुपारी काय केले? जेवण केले. बघा आता जेवण केल्याच्या नंतर समजा आपल्या याच्यामध्ये 10 चपात्या होत्या. किती चपात्या होत्या? 10 चपात्या. 10 चपात्यांपैकी तुम्ही पहा 10 पैकी तुम्ही 3 खाल्ल्या किंवा 4 खाल्ल्या. छोट्या छोट्या होत्या त्यामुळे तुम्ही 4 खाल्ल्या. 10 पैकी 4 चपात्या खाल्ल्या तर तुम्ही किती टक्के चपात्या खाल्ल्या असं जर विचारलं तर काढता येईल का? बघा 10 पैकी 4 तर 100 ला किती? संपलं. मग काय करणार? 4 गुणिले 100 भागिले काय? 10. 0 0 कटला. उत्तर आलं 40%. आणि तुम्ही याला डायरेक्ट म्हणू शकता 10 पैकी 4. खाली असतं ते एकूण असतं. 10 पैकी किती खाल्ल्या? 4 खाल्ल्या. मग याला टक्क्यात रूपांतर करायचं असेल तर मल्टिप्लाय 100 करा. 0 0 कॅन्सल. 10 गुणिले 4 40%. 10 गुणिले 4 40%. हे असं कळालं? कळालं का? बघा कळलं का? टक्के काय असतं? तर हे असं घेतो. जेव्हा तुम्ही 100 सोबत कम्पेअर करता तर येणारं उत्तर तुमचं काय असतं? पर्सेंट असतं. येणारं उत्तर काय असतं तुमचं? पर्सेंट असतं. कळालं बाळांनो? यस. आता हे 4th स्टँडर्ड मध्ये होतं आपल्याला पर्सेंट वालं. तर आपण तिथं डायरेक्ट यूज करायचो ना पर्सेंट. समजा असं असेल 600 मार्क होते. समजा 600 पैकी तुम्हाला मिळाले 400 मार्क तर किती टक्के मिळाले असं विचारलं तर काय करायचं? मल्टिप्लाय 100 करायचं. ह्याचं जे कॅल्क्युलेशन येईल ते तुमचं फायनल आन्सर असेल. काय? याचं जे कॅल्क्युलेशन येईल ते तुमचं फायनल असेल. काही असो. समजा तुम्ही म्हटले 720 पैकी मला 592 मार्क मिळाले तर टक्क्यात करायचं असेल तर मल्टिप्लाय असं करायचं. समजा युनिट टेस्ट घेतली तुमची 40 मार्काची मला 40 पैकी 30 मिळाले असं लिहितात मॅडम. बरोबर आहे. मग याला मल्टिप्लाय 100 करा. तुमचं उत्तर पर्सेंट मध्ये येतं. मग ते पर्सेंट का घेतो? तर कम्पेअर विथ पर्सेंट. ओके. म्हणजे सॉरी कम्पेअर विथ 100 कम्पेअर विथ 100 देन वी गेट पर्सेंट. ओके. तर यासाठी आपण त्याला काय करतो? मल्टिप्लाय 100 करतो. झालं. चला पुढे.
आता मी तुम्हाला काही फ्रॅक्शन देतो, तुम्हाला त्याला पर्सेंटमध्ये कन्वर्ट करायचा. पहिल्या 3 पार्ट इम्पॉर्टंट आहेत. कुठले? फ्रॅक्शन दिलं तर पर्सेंटमध्ये कन्वर्ट करा, अपूर्णांक दिल्यास त्याला शेकडेवारीत रूपांतर करा. पहा आता, अपूर्णांकाचे रूपांतर शेकडेवारीत करा. करता येतं का बघा. आता काही असो, शेकडेवारीत रूपांतर करायचं ना, मल्टिप्लाय 100 करायचं. अपूर्णांकाचे शेकडेवारीत रूपांतर करणे. शेकडेवारीत रूपांतर करणे. अपूर्णांकाचे शेकडेवारीत रूपांतर करणे असं लिहू शकतो आपण. बघा, फ्रॅक्शन कन्व्हर्ट इंटू किंवा कन्व्हर्जन ऑफ फ्रॅक्शन इंटू पर्सेंट. कन्वर्जन ऑफ फ्रॅक्शन इंटू पर्सेंट. फ्रॅक्शन इंटू पर्सेंट. ठीक आहे, चलो. हाँ, कन्वर्जन ऑफ फ्रॅक्शन इंटू पर्सेंट. कन्वर्जन ऑफ फ्रॅक्शन इंटू पर्सेंट. बोला. चला चला, कंप्लीट झालं का? हां, आता समजा मी तुम्हाला पहिला दिला, एकदम साधा सिंपल. 3/4. 3/4. चला, याचं मला पर्सेंट मध्ये कन्वर्ट करून दाखवा बरं. डायरेक्ट मल्टिप्लाय काय करायचं? 100. डायरेक्ट मल्टिप्लाय काय करायचं? 100. ओके. बोला. अरे लई सोपं. बघा, याला मल्टिप्लाय 100 करा. आपल्याला विचारलं किती पर्सेंट, टक्क्यामध्ये कन्वर्ट करायचा. फ्रॅक्शनला काय पर्सेंटमध्ये कन्वर्ट करायचं. बोला. समजा मी याला काय केलं, 3/4 आहे, पर्सेंटमध्ये कन्वर्ट करायचे ना, म्हणजे टक्क्यात रूपांतर करायचे ना, मल्टिप्लाय करा 100. कॅल्क्युलेशन तर येतं आपल्याला. मग याला डिवाइड करा बरं 4 ना. पाहता, 4 1 जा 4, 4 2 जा 8, रिमेनिंग 2 टू बिकम 20, 4 5 जा 20. चलो 75. पर्सेंट लिहायचं विसरायचं नाही. एक झाला. समजा सेकंड. बघा आता सेकंड काय. समजा आपल्याला म्हटलं 6/50 इक्वल टू व्हॉट पर्सेंट. चलो 6/50. हां, बोला. काय येईल सांगा बरं आता याचं. तुम्ही उत्तर सांगत राहा. हां, फास्ट. नाही आलं? बर, याला मल्टिप्लाय 100 करा. आराध्या, सात्विक, चलो. वरद महाराज बोला ना. पाहता, 6/50. याला टक्क्यात रूपांतर करायचे. बाळा नाही, कुठं आपल्याला कामाचे माहिती आहे. आपल्याला काय म्हणतंय की तिथे समजा 500 होते. आपल्याला एक मागच्या वेळेस प्रश्न आलाय बघा. 500 पेरू होते, त्याच्यापैकी 400 पेरू काय झाले? खराब झाले. तर आपल्याला विचारले किती टक्के पेरू खराब झाले. 500 पैकी 400 पेरू खराब झाले, तर किती टक्के पेरू खराब झाले. मग आपल्याला टक्क्यात रूपांतर करण्यासाठी ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत. काय? टक्क्यात रूपांतर करण्यासाठी ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत. बरोबर आहे ना? यस. चला, झालं का? बर, याला मल्टिप्लाय काय करणार? 100. 0 0 कॅन्सल. 5 1 5, 5 2 10. चलो 6 गुणिले 2, 6 इंटू 2 12. काय आलं? 12%. काय आलं? 12%. राईट. यस, 12%.
चलो कंप्लीट और सेकंड हो गया और थर्ड तिसरा वाला बघा तिसरा वाला काय आहे समजा आपल्याला म्हटलं 7/25 इक्वल्स टू व्हॉट पर्सेंट चलो फास्ट सात्विक बरोबर आहे हा 7/25 पर्सेंट मध्ये कन्वर्ट करायचं आपल्याला पर्सेंट मध्ये कन्वर्ट करणे मग आपल्याला पुढे समजा एखादी संख्या दिली त्याचे 10% काढा 5% काढा असं विचारतात मग ते पण आपल्याला काढता आले पाहिजे चला सांगा आता आले किती आलं बर सोप्प याला 7/25 7/25 मल्टिप्लाय करा 100 हे बाळांनो हे 25 चा टेबल येतो का तुम्हाला 25 2 जा 50 25 3 जा 75 25 4 जा 100 है ना 25 चौक 100 म्हणजे याचा अर्थ याला 4चा भाग बसतो 7 गुणिले 4 काय आलं बाळांनो 28 28% टक्क्याचं साईन विसरायचं नाही बरं इथं काय टक्क्याचं साईन विसरायचं नाही यस अजून पुढे 4 नंबर बघा आता समजा आपल्याला म्हटलंय 60/80 इक्वल टू किती टक्के याला टक्क्यात कन्वर्ट करा हाऊ मेनी पर्सेंट चलो हाऊ मेनी पर्सेंट बोला चला झालं का क्लिअर ओके बर आता या इकडे 60/80 याला टक्क्यात रूपांतर करायचंय तर मल्टिप्लाय काय करणार 100 मल्टिप्लाय काय करणार 100 बरोबर आहे हा मग आता बघा एक एक झिरो कॅन्सल झाला एक एक झिरो कॅन्सल झाला बघा काय येतं आता समजा तुम्ही याला डिव्हाइड केलं 2 3 जा म्हणजे काय बेत्रिक 6 बेचोक 8 3/4 आले आणि इकडे काय आले 100 आहे हा आता 4 न डिवाइड करा 4 2 जा इथं 8 2 रिमेनिंग 2 बाकी आहेत 4 2 8 2 उरले 20 झाले 4 25 25 तर म्हणजे काय आलं 75% काय आलं 75% थांबा कमेंट गेल्या का एकच मिनिट हा हा व्यवस्थित नोट करा ए बाळांनो चला 28% मागच्याचं करेक्ट आहे यस यस करेक्ट आहे 28% करेक्ट आहे हा चला झालं का मला 4 नंबरचं नाही कळालं अरे लई सोप्पा आहे पाहता वापस सांगतो इक्वल टू किती टक्के सेम विचारलं ना हेच विचारले काय हाऊ मेनी पर्सेंट हाऊ मेनी पर्सेंट हाऊ मेनी पर्सेंट बरोबर आहे यस
झालं का? हा बघा आता 60 डिवाइड बाय 80 इक्वल टू हाऊ मेनी पर्सेंट. 60 डिवाइड बाय 80 इक्वल्स टू हाऊ मेनी पर्सेंट. ठीक आहे. झालंय. आता काय करायचं बघा, 60 डिवायडेड बाय 80 याला बानो टक्क्यामध्ये कन्वर्ट करायचं ना. मग काय करायचं, मल्टिप्लाय 100. मल्टिप्लाय 100. मल्टिप्लाय 100. ओके. चला क्लिअर. यस. बर. 0 0 कॅन्सल. 0 0 कटला. अजून 2 3 जा म्हणजे बेत्रिक 6 बेचोक 8. आता काय आलं बाळांनो, 3/4 आणि मल्टिप्लाय 100 आहे. मग या 100 ला 4 ने डिवाइड करा. पहा 4 दोन्ही 8, 2 उरले 20 झाले. 4 25, 25 त्रिक 75. हे आलं आपलं आन्सर. कळलं? ओके. चलो आता आपण काय घेऊ, समजा आपल्याला काय दिलं त्यांनी, पर्सेंट दिला असेल का अजून घ्यायचंय? बरं अजून घेऊ, थांबा. झालं का हे? ओके. अजून घेऊ आपण 1 2. सर्वांना कॅल्क्युलेशन करता आलं पाहिजे बाळांनो. चला आता घ्या 3/10 इक्वल टू किती पर्सेंट. चला हे राहू द्या. 5 नंबर. 3/10 इक्वल टू किती टक्के. 3/10 इक्वल टू किती टक्के. आता याचं सांगा बरं मला. 3/10 3 डिवाइड बाय 10 इक्वल्स टू हाऊ मेनी पर्सेंट. 3 डिवाइड बाय 10 इक्वल्स टू हाउ मेनी परसेंट. चलो बोलिए. हम्म 3 डिवाइड बाय 10 इक्वल्स टू हाऊ मेनी पर्सेंट. चला खाली कमेंट दिसणार चालत का? 1 मिनिट थांबा. थांबा. यस. बाबा खाली लई कमेंट आल्या तुमच्या. 75 30 50%. अरे 1 मिनिट. 75 30 मागच्याचं बरोबर आहे. याचं काय आलं लास्टवाल्याचं? 30%. ओके वरद महाराज तुम्ही जुनं सांगताय का मागच्याचं? ओके 4 नंबरच्याचं काही सांगताय काही जण. बर 3 डिवाइड बाय 10 आहे, फारच इझी आहे. 3 डिवाइड बाय 10 मल्टिप्लाय 100 करा. चलो 10 कॅन्सल. 3 इंटू 10 30%. 3 इंटू 10 30%. 3 इंटू 10 30%. बरोबर आहे. चला क्लिअर. बर 6 नंबरचा. आता सांगा बरं मला बाळांनो, समजा आपल्याला म्हटलं 8 डिवायडेड बाय समजा 40 इक्वल्स टू हाऊ मेनी पर्सेंट. चलो इक्वल्स टू हाऊ मेनी पर्सेंट. बोला. 30 करेक्ट आहे.
चला झालं का? %20 बर. ओके चला आता बघा 8 डिवायडेड बाय 40 याला पर्सेंट मध्ये कन्वर्ट करा मल्टीप्लाय 100. चलो अब क्या करेंगे देखो 8 एका 8 8 पंचे 40 8 वन जा 8 8 फाय जा 40 बरोबर आहे. पुन्हा 5 एक 5 5 दोन्ही 10 उत्तर आलं 20 बरोबर आहे. मग 20% उत्तर काय आलं 20%. कळालं का आता सर्वांना हे कसं सॉल्व्ह करायचं? ओके आता आपण जाऊ समजा आपल्याला पर्सेंट दिला असेल तर फ्रॅक्शन मध्ये कसं कन्वर्ट करायचं. ओके चला एवढं नोट करा. झालं का लिहिणं? बर आता घ्या पुढे. चला तुम्हाला असं दिलं आता समजा शेकडेवारीचे अपूर्णांकात रूपांतर करा. शेकडेवारीचे अपूर्णांकात रूपांतर करणे. आता हे अपूर्णांक होय हे आपण चौथीला शिकलोय. रूपांतर करणे झालं. बर शेकडेवारीचे अपूर्णांकात रूपांतर करणे कन्व्हर्जन ऑफ पर्सेंट इंटू कन्वर्जन ऑफ पर्सेंट इंटू फ्रॅक्शन कन्वर्जन ऑफ पर्सेंट इंटू फ्रॅक्शन. चला कन्वर्जन ऑफ पर्सेंट इंटू फ्रॅक्शन झाले. क्लिअर? बर आता बघा काय म्हटलंय. समजा पहिलं आता तुम्हाला पर्सेंट दिला असेल हा म्हणजे असं म्हटलं असेल बघा समजा 60%. आता मागच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला पर्सेंट मध्ये कन्व्हर्ट करायचं होतं बरोबर आहे. मागच्या ह्याच्यात काय करायचं होतं पर्सेंट मध्ये कन्व्हर्ट करायचं होतं बरोबर आहे. मागच्या ह्याच्यात तुम्हाला पर्सेंट मध्ये कन्व्हर्ट करायचं होतं आणि यामध्ये तुम्हाला पर्सेंट मध्ये दिलेला असेल फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करायचंय बरोबर आहे. हा फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करायचंय. चला 60%. चला बरं पर्सेंटचं साइन रिमूव्ह करा डिवाइड बाय 100 करा डिवाइडेड बाय 100 करा. पर्सेंटचं साइन रिमूव्ह करा डिवाइड बाय 100 करा. यस ओके. मग आता आपल्याला इथं अपूर्णांकात रूपांतर करायचंय बा 0 0 कटला. हे पर्सेंटचं साइन रिमूव्ह करायचं असेल तर डिवाइड बाय 100 करायचं. पर्सेंट मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर मल्टिप्लाय 100 करायचं. ओके यस आपण इथून मागे काय शिकलं 3 डिवाइड बाय 4 याला पर्सेंट मध्ये करायचंय मल्टिप्लाय 100 बरोबर आहे. यस पण हेच तुम्हाला पाहता 6 डिवाइड बाय 10 आहे काय 6 डिवाइड बाय 10 आहे राईट.
मग आता हे 60% होतं, पर्सेंटचं साईन रिमूव्ह केलं, डिवाइड बाय 100 केलं तर 0 0 कटला, 6 डिवाइड बाय 10, 2 न डिवाइड करा. 2 त्रिक 6, 2 पंचे 10, 2 3 जा 6, 2 5 जा 10, फायनल आन्सर आलं 3 डिवाइड बाय 5. कळालं? यस, 3 डिवाइड बाय 5. याला म्हणतो आपण पर्सेंटचं रूपांतर कशात करणे? अपूर्णांकात करणे. दुसरं, समजा म्हटलं तुम्हाला 75%, सांगा बरं. 75%. बोला. चला, झालं का? कंप्लीट. आले? ओके. बर, मग आता 75% आहे. पर्सेंटचं साईन रिमूव्ह करा म्हणजे भागाकारात 100 घ्या. अरे, नाही आली कमेंट? चला फास्ट, तुम्ही सांगा आता. बस एवढंच. याला ज्यानं भाग जाते त्यानं भाग द्या. बघा बरं, 25 त्रिक 75, 25 4 100, उत्तर आलं 3 भागिले 4, 3 डिवाइड बाय 4 आलं. 25 3 जा 75, 24 25 4 जा 100, 3. बघा आता 45%. चलो, याचं सांगा मला काय येईल फ्रॅक्शन मध्ये. फास्ट. बोला. कंप्लीट. ओके. झालं? अरे हां, काय आलं बरं तुमचं? बघा बरं, आता याला पर्सेंटचं साईन रिमूव्ह करा. सात्विक, वरात, बोला. आराध्या. नाही आलं? बर. अरे सोप्प पा. 45% टक्क्याचं चिन्ह काढून टाका. भागिले काय करा? भागिले करा 100. पर्सेंटचं साईन रिमूव्ह करा. डिव्हाइड बाय काय करा? 100. चला, 5 9 जा 45, 5 2 जा 10, 0 ॲज इट इज, 9 डिवाइड बाय 20. इट इज द करेक्ट आंसर. 9 डिवाइड बाय 20. चलो और लिखेंगे 4 नंबर. बताओ क्या होगा? मान लो ये दिया हमको 70%. चलो, इसका फ्रैक्शन में तुमको कन्वर्ट करना है. बोला. चला लवकर लवकर. काय येईल सांगा. बोला. 70%.
आले. हा चला 70%, 70 डिवायडेड बाय 100. का बरं 100%चं साइन रिमूव्ह करा. बरोबर आहे ना. ओके 0 0 कॅन्सल. फायनल आन्सर 7 डिवाइड बाय 10. चला इथं अजून घ्या खाली, इथंच लिहितो मी, इथंच खाली घ्या. एकच मिनिट. ओके बघा आता समजा एकही मिनिट. ओके हां किती नंबर 4 5 नंबर. समजा आपल्याला दिलं त्यांनी 25% इक्वल्स टू व्हॉट. 25%. चला 25% इक्वल्स टू व्हॉट. झालं का. हा काय करणार बघा बरं आता. 25%चं साइन रिमूव्ह करा. डिवाइड बाय 100 केला. ओके 25 1 जा 25, 25 4 जा 100. 1 डिवायडेड बाय 4. 1 डिवायडेड बाय 4. करेक्ट. यस 1 डिवायडेड बाय 4. आले. यस और नो. यस. चलो फिर हो गया कंप्लीट. नेक्स्ट 6 नंबर. मान लो आपको ये दिया है 35% इक्वल्स टू व्हाट. 35%. चला फास्ट. 35%. याच्यानंतर आपल्याला छोटासा एक भाग घ्यायचा आहे. बस एवढंच बेसिक आपल्याला पर्सेंटचं माहित पाहिजे. मग टाईप वाईज प्रॉब्लेम आपण चॅप्टरमध्ये स्टार्ट करणार आहे, चॅप्टरमध्ये कव्हर करणार आहे सगळे. ओके यस. चला कंप्लीट झालं का बघा. 35%. आता बाळांनो हे पर्सेंटचं साइन, हे चिन्ह रिमूव्ह करायचं असेल तुम्हाला तर डिवाइड बाय 100 करायचं. बरोबर आहे. चला 5 7 जा 5 2 जा 10. 20 आले खाली. 7 भागिले 20 आले. 7 भागिले 20 आले. कळालं का हे इथपर्यंत. ओके आता आपण थोडस वेगळा भाग आहे तिकडे जाऊ. या कंप्लीट झालंय. आता आपल्याला काय घ्यायचं बघा. समजा एखादी संख्या दिली असेल तर दिलेल्या संख्येचे शेकडा काढणे. जसं की स्टार करून लिहायचं बघा. आता पहिलं बघा बाळांनो, पहिलं आपल्याला काय म्हटलंय त्यांनी की 200 चे 4% इक्वल्स टू किती. बरोबर आहे. 4% ऑफ 200 इक्वल्स टू व्हॉट. 4% ऑफ 200 इक्वल्स टू काय व्हॉट. 4% ऑफ 200. 4% ऑफ 200. कंप्लीट. कंप्लीट झालं का. बघा आता काय करायचं बाळांनो पहा. इथं चे म्हणलंय ना. चे म्हणजे मल्टिप्लिकेशन. ऑफ मीन्स मल्टिप्लिकेशन. मग 200 चे म्हणजे 200 बर किती टक्के. 4% काढा. मग 200 4% हे असं येतं. कळालं. 200 4%. बरोबर आहे. ओके मग 200 4%. हा सात्विक बेटा बघा आता 200 4% 80 येतं. बघा बरं का 8 येतं.
काहींचं म्हणणं आहे 80, काहींचं म्हणणं आहे 8. आता काय शिकलो आपण, मला हे पर्सेंटचं साईन नकोय, ते चिन्ह तिथं नकोय. मग ते चिन्ह काढून टाकायचं असेल तर काय करायचं बाळांनो, बघा 4 ला 4 डिवाइड बाय 100 करायचं. काय करायचं, डिवाइड बाय 100 करायचं. मग डिवाइड बाय 100 जर केलं तर बघा 0 0 0 0 4 2 जा 8. तर फायनल आन्सर काय आलं, 8 आलं, नॉट 80, 8 आलं. कळलं? ओके, अजून काढा. समजा सेकंड 500 चे बघा 7% इक्वल्स टू किती, हाऊ मेनी 7% ऑफ 500, 7% ऑफ 500. चला काय येईल बोला बरं, 7% ऑफ 500, 500 रुपयांचे 7% किती, 7% ऑफ 500. चलो बोला, झालं का बघा. लवकर लवकर हा. सात्विक, हा काय करायचं, पर्सेंटचं साईन रिमूव्ह करायचंय, टक्क्याचं चिन्ह काढून टाकायचंय, तर डिवाइड बाय 100 करायचं. पर्सेंटचं साईन द्यायचं असेल तर मल्टिप्लाय 100 करायचं असतं. आपल्याला आहे ना काढून टाकायचंय, डिवाइड बाय 100 करा. चला 500 इंटू 4%. चला हे पर्सेंटचं साईन रिमूव्ह करा बरं, आणि ते काढून टाकायचं असेल तर डिवाइड बाय काय करायचं, 100 करायचं. डिवाइड बाय काय करायचं, 100 करायचं. ओके, चला मग आता 0 0 कॅन्सल. 5 गुणिले 4 5 4 चा 20, याचं आन्सर आलं 20. अच्छा अच्छा, एक मिनिट बाळांनो, इथं 7 आहे, 7 आहे, 4 नाही आहे. ओके ओके, आय मिस्टेक, इधर 4 नाही आहे, 7 आहे. चला तर 7 इंटू 5 35. यस, तिथं 7 आहे बाळांनो, मी 4 घेतलं होतं, करेक्ट आहे. ओके, यस यस, डन, आलं लक्षात. हा झालं. ओके, अजून हा, समजा आपल्याला म्हटलं थर्ड नंबर 1500 चे 12% ऑफ 1500 इक्वल्स टू व्हॉट. चलो 12% ऑफ 1500, 1500 चे 12% किती, सांगा बरं मग आता. 1500 चे 12% किती, बरोबर आहे, बरोबर आहे. झालं का, सांगा कंप्लीट. अरे एवढं सोपं होय, पाहता 1500 याचे किती, 12%. चला टक्क्याचं साईन रिमूव्ह करा, डिवाइड बाय 100. 170 नाही बेटा, आराध्या थोडस मिस्टेक झाली काहीतरी बघा. 0 0 कॅन्सल. 15 गुणिले 12, 15 दोन्ही 30, हातचे आले 3, 15 1 15 3 18. पाहता 15 2 जा 30, राईट, 15 2 जा 30. यस, त्याचे लिहिले 0, हातचे आले 3, कॅरी 3, 15 1 जा 15 प्लस 3 18, म्हणजे 180 हे फायनल आन्सर आले. काय 180 हे फायनल आन्सर आलेला आहे. आलं लक्षात तुमच्या, यस ऑर नो. यस, ओके, हा क्लिअर. बर, अजून एक काढा बरं.
समजा आपल्याला असं दिलं त्यांनी, एकच मिनिट बघा दिसतंय. ओके, एक अजून एक काढा. समजा आपल्याला असं दिलं त्यांनी 28चे 50%, बघा बाळांनो, प्लस लक्षात घ्या 60चे 10% इक्वल टू काय सांगा बरं. पहिले ह्याचे काढा बेरीज करा, याचे काढा बेरीज करा त्यांची. कोण सांगेल सांगा आता. एवढाच पार्ट क्लिअर करणं गरजेचं आहे पर्सेंटचा. एवढा पार्ट झाला की आपल्याला बाकी सगळं एकदम व्यवस्थित इझी आहे बघा, खूप इझी आहे. चला झालं का. क्लिअर. हा काय येईल पहा, 28चे 50% प्लस 60चे 10%. झालं का. अरे एवढं सोपं पहा. 28चे 50%, 28 याचे 50%, टक्क्याचं चिन्ह काढून टाका भागिले 100. 50 एका 50, 50 दोन्ही 100, बेक बे बेचोक 8. चला 14 आले, याचं उत्तर 14. प्लस इकडे या, प्लस वाला 60चे 10%, टक्क्याचं चिन्ह काढून टाका. डिव्हाइड बाय काय करा 100, 1010 काय आलं 6 आलं, आणि 14 आणि 6 काय आलं 20 आलं. फायनल आन्सर काय आलं 20. 20 नॉट 35 मागच्याच आहे. यस ओके. कळालं का बघा, इथपर्यंत क्लिअर आहे. बर आता कधी कधी याच्यामध्ये काय करतं पहा, आपल्याला काय म्हणतं, एक डायग्राम दिली समजा, पहा एकच मिनिट. समजा आपल्याला यानं एक डायग्राम देतं आणि काय म्हणतं, याच्यातला किती पर्सेंट पार्ट जो आहे डायग्रामचा तो शेडेड आहे. तुम्हाला पर्सेंट काढायचे बघा. आता हे अशी एक डायग्राम दिले आणि याच्यात काय म्हणतंय तुम्हाला पहा. समजा असं दिलंय आणि हा शेडेड पोर्शन आहे. त्याने विचारले बा किती पर्सेंट या डायग्रामचा पार्ट जो आहे तो शेडेड आहे. किती पर्सेंट विचारला, किती पर्सेंट शेडेड पार्ट जो आहे तो किती पर्सेंट आहे डायग्रामचा. चला एवढं एक लास्ट सांगा, मग थांबूत आपण. उद्याच्या लेक्चरमध्ये मग प्रॉफिट लॉसचं थोडंसं बेसिक घेऊत. त्याच्यानंतर थोडं अजून पुढे जाऊन आपण जॉमेट्री म्हणजे भूमितीचं, पॉईंट काय असतं, लाईन काय असतं, लाईन सेगमेंट काय असतं, म्हणजे रेषा, रेषाखंड, किरण काय असतं, हे आपण सगळं स्टडी करणार आहे. ठीक आहे. आता सांगा मला याचा किती पर्सेंट पार्ट जो आहे डायग्रामचा तो शेडेड आहे असं विचारते. मग याला काय करायचं बघा, हे जे आपण आता शिकलो ना याच्यासाठी लागतं. हे तर आपण चॅप्टरमध्ये बघू, पण हे तिथं लागतं. पहा आता इथं टोटल याचे किती आहेत पार्ट, 1 2 3 4, 1 2 3 4, 1 2 3 4, 16 आहेत बरोबर आहे. मग ते खाली लिहायचे 16, 16. आउट ऑफ 16 4 पार्ट आर शेडेड. आउट ऑफ 16 4 पार्ट आर शेडेड.
मग हा झाला फ्रॅक्शन अपूर्णांक. याला पर्सेंट मध्ये कन्वर्ट करायचं असेल ना, मल्टिप्लाय 100 करा, संपलं. बघा आता 4 4 जा 16, खाली 4 आहे. 4 2 जा 8, रिमेनिंग 2 टू बिकम 24, 5 जा 20, 4 2 8, 2 उरले 20 झाले, 4 5 20, म्हणजे 25. म्हणजे फायनल आन्सर काय आलं तुमचं? 25%. फायनल आन्सर काय आलं? 25%. कळालं? यस. अशा पद्धतीनं आपल्याला डायग्राम मध्ये लागणार आहे, म्हणून त्यासाठी अगोदरच आपण काय केलं, त्याला कन्सेप्ट क्लिअर केले. हा फ्रॅक्शन झाला. आता या अपूर्णांकाचे पर्सेंटेज मध्ये कन्वर्ट करायचं, तर मल्टिप्लाय काय करणार? 100 करणार. मल्टिप्लाय काय करणार? 100 करणार. एवढं इझी. आलं लक्षात? म्हणून तो पर्सेंटवाला पार्ट आपण क्लिअर केला. चला, झालं इथपर्यंत? यस. ओके. हा, बाकीचा भाग आपण पुढच्या याच्यात बघणारच आहे. तर तत्पूर्वी आपला हा पार्ट क्लिअर झाला. संख्यांची ओळखवाला आहे ना, हा पार्ट पूर्ण क्लिअर झालेला आहे. यस. हा, सर्वांना परत एकदा रिक्वेस्ट आहे, विनंती आहे, आपल्या ग्रुपवरती आलेली लिंक जी आहे ती आपल्याला सर्वांना शेअर करायची आहे. आणि इतर जे काही जुने मित्र असतील आपले, त्यांना सांगा. त्याचबरोबर वर्गातील वर्गमित्र जे असतील, क्लासमेट बाळांनो, त्यांनाही तुम्ही इन्फॉर्म करायची आहे. शाळा सुरू झालेल्या आहेत काही जणांच्या. काही जर अपडेट असेल टायमिंगचं तर ग्रुपला येईल, परंतु लक्षात ठेवा ही लिंक मात्र शेअर करणं विसरू नका. ओके, चला मग थांबू तिथे. यस. ओके, चलो बाय बेटा, बाय बाय. ओके, काही डाऊट आहे का? नाही असेल तर उद्याला परत विचारा. ओके, चलो डन. यस. ओके, बाय. थँक्यू.